आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. कराड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला असून उद्या मंगळवारीही शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जलशुद्धीकरण केंद्राकडे नदीपात्रातून येणारी पाईपलाईन वाहून गेल्याने आता नगर परिषदेच्या जुना पंप हाऊस सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. काल सायंकाळी वारुंजी जाकिवलीतून पाणीपुरवठा बंद झाला. नेमका तो कसा बंद झाला याचा शोध सकाळपासून सुरू होता. यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचे बाळासाहेब खाडे, ND इनामदार, वितरणचे संजय पवार यांनी पाईपलाईनचे सर्व वॉल तपासले. दरम्यान मुख्याधिकारी शंकर खंदारे, पाणीपुरवठा अभियंता गिरीश काकडे यांनी सकाळपासून वारुंजी जाकिवली कोयना पूल जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी येऊन पाहणी करत उपस्थितांना सूचना दिल्या. त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष सुभाष काका पाटील, राजेंद्रसिंह यादव यांनीही कोयना पुलानजीक पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली.